यानंतरची बातमी मुंबईत नाही. मुंबईमध्ये हाफकिन नावाची एक संस्था आहे परेल परिसरात. ही हाफकिन संस्था देशपातळीवरती गौरवलेली संस्था होती, कारण याच हाफकिन संस्थेमधनं विविध लसी वेगवेगळ्या आजारांवरती तयार केल्या जायच्या. पण हीच हाफकिन संस्था आता डबघाईला आली आहे. तिचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे तिला वाचवा अशी आग्रही मागणी सर्व सदस्यांनी केलेली. याचवरनं विधानसभेत आज चर्चा पार पडली. यावरनं हाफकिन संस्थेचं खाजगीकरण केलं जाणार नाही अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलेली आहे. एक भागीदारी तत्वावर ह्या कंपनीचं कामकाज सुरू करावं का याचं एक परीक्षण करण्याच्या दृष्टीने एक जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीला कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही. या महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेले आहेत. तर ज्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केलाय असं कॅगने म्हटलंय, त्यांची चौकशी तुम्ही किती काळामध्ये पूर्ण करणार? आणि हाफकिनला एक चांगला 3 वर्षाकरता IAS अधिकारीच मिळत नाहीये. कोणी आलं की त्याला हे विशिष्ट अधिकारी. आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. थोड्याच वेळात आपण परत भेटूया.